पौराणिक कथेनुसार एकदा नंदीने माता पार्वती देवींच्या कोणत्याही आदेशाचे पालन केले नाही. त्यानंतर पार्वती मातेने विचार केला की कोणीतरी असावं जो फक्त तिच्या आदेशाचे पालन करेल. मग माता पार्वती देवींनी आपल्या मनापासून एका गणाला जन्म दिला आणि त्यात प्राण फुंकला आणि गणेशाचा जन्म झाला. यानंतर माता पार्वती देवी आंघोळीसाठी गेले आणि मुलाला बाहेर पहारा ठेवण्यास सांगितले. माता पार्वतीने मुलाला आज्ञा केली की तिच्या परवानगीशिवाय कोणालाही आत येऊ देऊ नये. जेव्हा भगवान शिव स्वतः आले तेव्हा मुलाने त्यांना आत जाण्यासाठी रोखले. जेव्हा मुलांनी त्यांना आत जाऊ दिले नाही तेव्हा भगवान शिव क्रोधित झाले आणि त्यांनी आपल्या त्रिशूळाने मुलाचा शिरच्छेद केला. हे सर्व पाहून माता पार्वती देवींना राग आला आणि तिने आपल्या मुलाला पुन्हा जिवंत करण्यास सांगितले. त्यानंतर भगवान शिवाने हत्तीचे डोके मुलाच्या धडाशी जोडले. तेव्हापासून गणेशाला गजानन म्हणूनही ओळखले जाते. परशुरामाने गणपती बाप्पांचा एक दात तोडला होता. भगवान शंकर आणि माता पार्वती त्यांच्या खोलीत विश्रांती घेत होते. कोणालाही येऊ देऊ नये असे सांगितले. तेव्हा परशुरामने भगवान शंकरांना भेटायला आले, पण गणेशाने भगवान शंकरांना भेटण्यास नकार दिला. हे पाहून परशुराम संतापले आणि त्यांनी गजाननाला लढण्याचे आव्हान दिले. अशा प्रकारे गणाध्यक्ष गणेशाला त्यांच्याशी युद्ध करावे लागले. गणेश आणि परशुराम यांच्यात घनघोर युद्ध झाले. गणेश परशुरामाचा प्रत्येक हल्ला निष्फळ करत राहिला. शेवटी क्रोधाने भरलेल्या परशुरामाने शिवाकडून मिळालेल्या परशुने गणेशावर प्रहार केले आणि गजाननाचा एक दात तुटला. तेव्हापासून गणपती बाप्पांना एकदंतसुद्धा म्हटले जाऊ लागले.